मंत्र्यांचं नाव सुद्धा खराब होत आहे यांच्या वागण्यामुळे. आपण त्यांच्याशी सहमत आहात? ते नाव खराब व्हायचं नसेल तर हीच निवडणूक आहे. त्यांनी सातारकरांनी आपला स्वाभिमान जागृत हे दाखवावं आणि स्पष्टपणाने ठामपणाने भूमिका मांडावी. माझी अजिबात या जिल्ह्यातल्या कुठल्याही मंत्र्यांच्याकडून अपेक्षा नाही. मला त्यांना अडचणीतही आणायचं नाही. तुम्ही नाही तर लगेच जाऊन त्यांना म्हणाल की जयंत पाटील असं म्हणजे तुमची काय प्रतिक्रिया? कुठल्याही मंत्री महोदयांच्याकडे जाऊ नका. त्यांना मंत्रिमंडळात काम करू द्या. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते किती ठाम आहेत याची परीक्षा आहे ही. आणि त्या सगळ्यांचे जे अपमान चालू आहेत ते त्यांना सहन होत आहेत का हे बघण्याचा हा ही निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत ज्यांना हजारो लोकांनी खऱ्या अर्थाने निवडून दिलं त्याचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे असं मला वाटतं. कारण त्यांना खूप गृहीत धरलं जातं आणि त्यांना गृहीत धरून बघितलं असेल महायुतीच्या पक्षांवर सुद्धा अन्याय या प्रकारे एका मोठ्या भावाकडून म्हणजे भाजपकडून होतो. म्हणजे निधी वाटप असेल बाकीच्या कुठल्या गोष्टी असतील तिथे यांना महायुतीचा धर्म ते पाळत नाही आणि फक्त निवडणूक आली की महायुती लागते भाजपचा उमेदवार असेल तर. आता हीच निवडणूक 2029 मध्ये जेव्हा निवडणूक होईल तेव्हा महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांच्या विरोधात जे लढणार आहेत ते भाजपच लढणार आहे. त्यामुळे आपणच आपल्या विरोधकाला मोठं करतोय असं हे या महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे त्यांची नक्की लढाई कुणाची आहे याबद्दल त्यांच्या मनातील खऱ्या अर्थानं कन्फ्युजन मला दिसतं. मी जेव्हा मतदारांच्यात जातो तेव्हा त्यांचा विरोधक आमचा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे की भाजपचा उमेदवार आहे या प्रकारचं कन्फ्युजन त्यांच्या मनामध्ये सुद्धा आजही आहे. संभ्रमावस्था आहे आणि त्यांची खऱ्या अर्थानं मानसिकता भाजपला मतदान करण्याची नाही हे मी जेवढ्या लोकांना भेटलो त्यावरून मला जाणवलं आणि मला असा विश्वास वाटतो की ते त्यांच्या सत्सद विवेक म्हणून माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. मत सगळ्यांची कुठल्या पक्षाच्या चिन्हात कोण निवडून आले हे माहिती आहे आपल्याला. त्यामुळे निवडणूक सोपी आहे वगैरे असं मी म्हणत नाही. पण एकदा सत्सद विवेक बुद्धी सातारकरांची जागृत झाली आणि ती शाबूत असेल तर ही निवडणूक आमच्याच बाजूने विजयी. अजून एक थोडासा खुलासा करतो. मागची जिल्हा परिषदेची जी निवडणूक झाली ही निवडणूक कोणाची होती? महायुतीचीच होती. उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून महायुतीचेच उभे राहिलेले अध्यक्ष उपाध्यक्ष. मग आता महायुती म्हणून तुम्ही एकत्र मतं मागता त्यावेळेला सुद्धा महायुतीचा उमेदवार असताना त्यांना मतं देणं गरजेचं होतं ना. त्यावेळेला तुम्ही सगळी यंत्रणा वापरली. सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांचा ज्याचा उल्लेख जयंत पाटील साहेबांनी केला सत्तेमध्ये असलेल्या मंत्र्यांना सुद्धा पोलिसांनी धक्काबुक्की करून जर नेलं असेल तर आता तो धर्म का पाळला पाहिजे? त्यावेळेला त्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष झाला असता तर तो कोणाचा झाला असता? महाविकास आघाडीचा नव्हता होत, तो होता महायुतीचा. मग तुमच्या मित्र पक्षाचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष होत असताना सुद्धा तुम्ही तुमच्या पावर वापरल्या आणि आता त्यांची मदत परत महाविकास आघाडीच्या आकडेवारीसाठी घेत असाल तर त्यांच्या सदस्यांनी आता तो विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं मताशी मी सहमत आहे. ऑक्रोश जनता पार्टीचं आंदोलन त्याच्यावरती आम्ही चर्चेचे त्यांनी सोशल मीडियावरती ऑक्रोश जनता पार्टी काढली. आल्यानंतर आम्ही आंदोलन केलं जे शिक्षण मंत्री केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा आहे त्याच्यावर भाजपने त्याच्यावरती त्याची ते दाखल केली. नाही अभिजित तितके हे निमित्त आहे परंतु जनतेमधला विशेषतः युवा वर्गामधला जो आक्रोश आहे तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. लोकशाहीच्या माध्यमातून एखाद्या असलेल्या कोणी आंदोलन केलं की त्याला लगेच वेगळ्या भूमिकेमध्ये न्यायचा प्रयत्न हे सत्तेमध्ये असलेल्या भाजप करते. त्यांना विरोध नकोच असतो. मला वाटतं की त्या जंतर मंतरवर त्यांना मिळालेला प्रतिसाद ही सुरुवात होती. त्याचा अर्थ आहे की केंद्रातल्या आणि भाजपच्यावर प्रचंड प्रमाणात नाराजी युवा वर्गामध्ये आहे आणि त्यांचे पडसाद ही सुरुवात झाल्यानंतर आपोआप याची व्याप्ती वाढेल. मी मागेही सांगितलं होतं उठाव हा भारतामध्ये 100% होईल आणि त्या उठावाची सुरुवात काही का होईना परंतु या देशातला युवक करतोय ही त्याची एक प्रतीक आहे.
शेखरवरून सातारा जिल्हा आणि सांगली जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी नेत्यांची बैठक आज त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या संदर्भामध्ये निवडणुकीला समोर जात असताना काही सूचना करायच्या होत्या, त्या सूचना करण्यासाठी आम्ही बैठक केलेली आहे. आणि या बैठकीला आदरणीय जयंत पाटील साहेब, बाळासाहेब पाटील उमेदवार आहेत, त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष वगैरे सगळे उपस्थित होते. निवडणूक आम्ही ताकदीने लढवणार आणि निवडणूक लढवत असताना ती विजयाची करण्याच्या संदर्भातले प्रयत्न 100% आम्ही करणार, अशा प्रकारचा विश्वास हा आमच्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये आहे. कालच सांगलीमध्ये त्याचबरोबर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील साहेब, प्रतीक पाटील आणि रोहित पाटील वगैरे सगळ्या असलेल्या नेत्यांच्या बरोबर उमेदवारांच्या बैठका झाल्या आणि तिथं त्यांच्या मतदारांबरोबर बैठका त्यांनी केलेल्या आहेत. चांगल्या प्रकारचा विश्वास तिथल्या असलेल्या मतदारांना दिलेला आहे. आम्ही सातारा जिल्ह्यामध्ये सध्याची असलेली परिस्थिती लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झालेली घटना असेल त्यावेळेला आम्ही पूर्णपणाने पाठिंबा हा अजितदादा गट आणि शंभूराजे देसाई यांच्यावर असलेल्या शिंदे गटाला आम्ही दिला होता. मला वाटतं की त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषदेला परिस्थिती निर्माण केली गेली, सत्तेचा उपयोग करून ती सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या सगळ्या लोकांना ही मान्य नाही. फार मोठ्या प्रमाणात लोकांच्यात नाराजगी आहे. मला वाटतं की स्वाभिमानाने यशवंतराव चव्हाणांच्या जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये काही लोकांनी विचार करावा आणि त्या प्रकारचं मतदान करावं असं आव्हान आम्ही येण्या काळामध्ये करणार आहोत. मला वाटतं की ती भूमिका घेऊन सातारचे असलेले मतदार आपल्या सद्विवेक बुद्धीला विचारात घेऊन अशा पद्धतीची प्रथा या साताऱ्यात होऊ नये म्हणून मतदान करतील असा मला विश्वास आहे. म्हणून आजची बैठक त्या संदर्भात आयोजित केली होती, त्याची बातचीत मला मी दिलेली आहे. एक चांगला, सक्षम आणि सुशिक्षित आणि नव्या पिढीचं देखील नेतृत्व करण्याची क्षमता असणारा उमेदवार या निवडणुकीत महाविकास आघाडीने दिलेला आहे आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद हा मला खात्री आहे की अतिशय चांगला आहे. आज सकृत दर्शनी कागदावर आमची संख्या कमी आहे, पण स्वर्गीय बाळासाहेब देसाई आणि स्वर्गीय लक्ष्मण तात्या यांचे या जिल्ह्यातले वारस जे राजकारण करतायत त्यांनी त्यांच्या दोघांच्या स्वभावाप्रमाणे राजकारण केलं तर मला खात्री आहे की हा निवडणुकीचा निर्णय चांगला लागेल. मला माहिती आहे की मंत्रिमंडळात असल्यामुळे त्यांना विशेष विरोधात बोलणं शक्य नाही, कुठल्याही सदस्यांना ते काही सांगू शकत नाही आणि म्हणून सदस्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या की आपला नेता आपल्याला सांगू शकत नाही, कारण त्यांना काही अडचणी आहेत, सगळ्यांनाच माहिती आहेत आणि म्हणून त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब देसाई कशी वागले असते, स्वर्गीय बाळासाहेब देसाईंनी कसा ठामपणाने त्यांच्या बद्दल थोडीशी वेगळी हे झाल्यावर त्यांनी कसे राजीनामा देऊन ठामपणा दाखवला. एवढी माझी काही तशी अपेक्षा नाहीये, पण ती जी ठामपणा आणि धाडस होतं ते धाडस शंभूराजे देसाईंच्या पक्षातल्या सर्वांनी दाखवावं अशी आमची साधी अपेक्षा आहे. त्याचबरोबर दुसरीकडे लक्ष्मण तात्यांच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी काम केले. लक्ष्मण तात्यांना काय खपलं असतं आणि काय खपलं नसतं याचा विचार करून त्यांच्या बरोबर असणाऱ्या सदस्यांनी देखील निर्णय घेतला पाहिजे. पण हे दोन्ही मंत्री असल्यामुळे त्यांना आम्ही अडचणीत आणू इच्छित नाही, त्यामुळे त्यांच्याकडे आम्ही जाणं, संपर्क साधणं, बोलणं हा विषयच नाहीये. त्यांचे जे फॉलोअर्स आहेत त्यांनी या सगळ्या सातारा जिल्हा परिषदेचं जे नाट्य घडलं त्याच्या विरोधी राग कुठे व्यक्त करायचा, कुठेच जागा नाही. ही आता शेवटची आणि पहिली जागा आहे की या निवडणुकीत त्यांनी त्यांचा राग व्यक्त करावा आणि अभयसिंह जगताप यांच्या मागे उभा राहावा.